या कपाळाच्या ठिकाणी 3 बाण लागलेली मूर्छना मला आलेली या लागी पूर्व सूचनेवरी सुग्रीव संज्ञा मोकारी शस्त्र काढावी पुढे वानरे जाऊनी मुळी वानरायले पाठवा राजा सुग्रीवाला सर्वांना माहिती सांगा संतोषा वया श्री रामचंद्र देवनी इंद्रजिताचे शिर पुढे धाडावे वानर अति चतुर बोलके वानर मोठमोठ्या धुरात इंद्रजिताचा शिर घेऊन सर्वांना सांगतील म्हणून पुढे वानर पाठवा माझी वाडी करावी माझी भाटिका संतोष लिया राघव शस्त्र सुग्रीव काढिल आनंद रामाली सुद्धा वाटे राजा सुग्रीवाला सुद्धा आनंद वाटत हे अंतीचे माझे वचन तुम्ही करावे सावधान ऐसे बोलता लक्ष्मणा मृत्यूच्या 50 वय पडला एवढा विभीषणा पैसे सांगितलं लक्ष्मणाने आणि मूर्छना आली मूर्छेनात लक्ष्मण पडले जाकले दोन्ही नयन कुंटले वदते वदना ते देखून या विभीषणा वानर गणाती दुःखी विभीषणाला पाहिलं दोन्ही डोळे झाकून घेतले लक्ष्मणाच्या मुखातून आता बोल निघाला बोलू वाटाला मूर्छना आली म्हणून वानर आणि विभीषण दुःखात झाले सकाम तरला लक्ष्मणा वानर करती शंकस्पणा दुःखी फुटे विभीषणा गे जन लोळती शंकासुरन दुःख वानर करू लागले विभीषण ही दुःख करू लागले कोण कोणाश्वशिल कोण कोणा मोकिल अवघ्या समान कळवळ अति तळमळ वानरा तळमळ वानराची झाली कुणी कुणाला समजाविना सर्व दुःख करू लागले बोलिला जाबवंत सारले सुमित्र कार्यार्थ मध्ये उडवला अति अनर्थ गडबडीत अति दुःखी जांबुवंत दुःख करू लागले पुढचा कार्यार्थ राहून गेला मध्ये तरी विघ्न घडवलं म्हणून दुःख जांबुवंत करू लागला सांगे हनुमंत सौमित्राज्ञा करा समस्त यासी घेऊन जावी तिथ श्री रघुनाथ वंदावया हनुमंत आले त्या ठिकाणी आणि बोलू लागले लक्ष्मीचं दुःख करीत बसोस्तर रामाकडे घेऊन आपण चला मी तवनये रामापासी मजडीवरिले सौमित्रासी रणी मारले मारोनी त्यासी काय रामासी मुकदाऊ रणाच्या ठिकाणी लक्ष्मणाने विभीषण सर्व वानर माझ्या स्वाधीन केलेले होते आणि युद्ध करून इंद्रजिताचा प्राण घेतला शेवटी लक्ष्मणाचा सुद्धा घेतला प्राण म्हणून मी येऊन रामाला मुख काय म्हणून जाऊ बळी देऊनी लक्ष्मणासी रवी मारले इंद्रजितासी पूर्ण झालो अपेशी काय रामासी मुकदाऊ पूर्ण अपयशी झालो रणाच्या ठिकाणी इंद्रजिताचा प्राण घेतला शेवटी लक्ष्मणाचाही घेतला म्हणून येऊन रामापाशी मी मोख काय म्हणून जाऊ बळी दिसले सुमित्रासी समिरू अतिशय घेतेसी आपले सकाळी माली मुकाशी काय रामासी मुकदाऊ आपलेच माझ्या माथ्यावर आलं आणि काळ पूर्ण माझं झालं म्हणून रामाला काय म्हणून मुख माझं जाऊ मरो दाता नाही मरण अधिक चिरंजीवी पणा मदना जाळी हुताशना
समुद्र मग्न मजन करी मला समुद्र बुडवीत नाही, अग्नी सुद्धा मला जाळू शकत नाही. माझं मरणाचं मरण हरपून गेल्यासारखं झाल्याने चिरंजीव पदाला माझ्या काय करू. मरण नाही पर्वत पाते न चले शास्त्राचा घात वीस घेतल्याने अंत पेशवंत मी येत. शस्त्र गौरच्या हृदयात तरी शस्त्रच मोडून जाते. विष प्यायला गेलं, विष जरी केलं तरी मला मृत्यू येत नाही. पेशे गाणलो मी मोठा पडल्या येते करंटा वाळोनी होईन कराटा परी त्या वाटा मी नये. खराट्यासारखा मी भूल बसू, माझा काहीच उपयोग नाही, म्हणून मी रामाकडे येऊ शकत नाही. बोलिला विभीषण ताक देऊनी आपणा मारविला लक्ष्मण अपेशी पूर्ण मी झालो. पुन्हा विभीषण बोलू लागला, मी अगोदर निकुंबळेची पूर्ण माहिती रामाला सांगितली आणि भाग पूर्ण घेतल्याने म्हणून रणाच्या ठिकाणी युद्ध करून इंद्रजिताचा प्राण घेऊन लक्ष्मणाला सुद्धा पेस बैसले माझे माता काही चालेना आता देवी मुख जाऊ रघुनाथा मरणावस्था मराली. मरणावस्था मराली, रामाकडे येऊन मी काय म्हणून मुख जाऊ. शरणांगत जरी असलो तरी विभीषण बोलू लागला. पेस बैसलेला ऋण वाचल्याचे फळ पुन्हा अवशेष आणि प्राण विभीषण अनुवादे. अवश्य मी माझा प्राण सोडून घेईन असा विभीषण बोलू लागला. कोणी चोमला म्हणताय ते मरता शरणागत प्राण सांडिल रघुनाथ ऐसा नर्तन करावा. पुन्हा हनुमंत बोलू लागले, गीता थांबून शरणागत हित प्राणाचा त्याग करीन. पुन्हा राम सुद्धा प्राणाचा त्याग करतील. पुढचं कार्य राहून जाईल म्हणून हनुमंत सावध झाले आणि बोलू लागले. मित्राचा घात वाचून शिके रघुनाथ मरतांची शरणागत सध्या प्राणांत श्रीरामा. लक्ष्मणाबद्दल दुःख राम करती थोडं, पण शरणागत मृत्यू इथं पावल्यावर राम आपला प्राणाचा त्याग करती. लक्ष्मणाचे अज्ञापन मी करो गेजना मी तुगापना रघुनंदन वंदावया. मी बरोबर येतो, रामाचे चरण वंदन करू, सर्व हाती घात सांगू. देऊन इंद्रजिताचे शिरवडिया उभोनी चतुर पुढे धाडा वानर अति चतुर ते कोण. हाती चतुर वानर मोठ मोठ्या धोरा इंद्रजिताचा शिर घेऊन पुढे वानर पाठवायचे आणि लक्ष्मणाला मी उचलून घेतो. बोलिला विभीषण इंद्रजिताचे शिर घेऊन पुढे जाईन मी आपण रघुनंदन उल्हासा. आनंद झाला विभीषणाला हनुमंत बोलल्याबरोबर. मी इंद्रजिताचा शिर घेतो आणि रामाला नमस्कार करतो. विभीषण निशाचर घेऊन इंद्रजिताचे शिर गुडिया बोनी वानराती सत्वर निघाले. विभीषणाने इंद्रजिताचा शिर हातात घेतला, आपल्या शेताच्या वानरांनी गुड्या उभारल्या. राम नामाचा गजर करीत निघाले. मागील जे का वानरवीर उचलो निया सुमित्र अंगीचा सलो न देता शर अतिरुवार चालती. वानरांनी पाठी मागून लक्ष्मणाला
आला तो उचलला बाणाला ना धाका धाका कपाळाच्या आला तो उचलून चेंडू सर्कल घेऊन निघाले कुंडली गौराई सीताकांत सुंदरा हनुमंत महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः।